नमस्कार. मी प्रांजली. प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल की प्रांजली शांत का बसली आहे, तर मी आज व्हिडिओसोबतच तुम्हाला एक थेरपीसुद्धा देणार आहे आणि हा त्या थेरपीचाच भाग. चला तर जाणून घेऊया आपल्या समुद्राविषयी. कधी लक्ष दिलंय का, संध्याकाळी समुद्रकाठी गेल्यावर मन आपोआप शांत होतं. मोबाईल बाजूला ठेवावासा वाटतो आणि फक्त लाटांचा आवाज ऐकत बसावं असं वाटतं. तुम्हालाही असं होतं? पण असं का होतं? हा केवळ निसर्गाचा सौंदर्य अनुभव आहे का यामागे खोल सायकोलॉजिकल कारण आहे? संध्याकाळ आणि मन. सायकोलॉजीमध्ये संध्याकाळचा वेळ म्हणजे ट्रान्झिशन टाईम, दिवसातून रात्रीकडे जाण्याचा काळ. हो, यावेळेस मेंदूचा वेग कमी होतो, विचारांची गडबड हळूहळू शांत होते, शरीर रिलॅक्स मोडकडे जातं. आणि त्यावेळी आपण समुद्रकाठी असू तर. म्हणूनच संध्याकाळी आपण जास्त भावनिक होतो, स्वतःकडे पाहायला वेळ मिळतो, मन मोकळं व्हायची तयारी करते. आणि त्यावेळी आपण समुद्रकाठी असू तर. समुद्राचा प्रभाव काय आहे आपल्या आयुष्यात? समुद्र म्हणजे बाउंडलेस स्पेस, मर्यादा नसलेली जागा. सायकोलॉजिकल अर्थ, आपल्या समस्या लहान वाटायला लागतात, एकटा नाही ही भावना येते, मनावरचा दडपणा कमी होतो. समुद्र पाहताना इगो आपला आपोआप कमी होतो आणि एक्सेप्टन्स वाढतो, जीवनातील कंट्रोल वाढायला सुरुवात करतो. लाटांचा आवाज. लाटांचा आवाज मेंदूवर काय परिणाम करतो? लाटांचा आवाज म्हणजेच नॅचरल व्हाईट नॉईज. या नॅचरल व्हाईट नॉईजचा परिणाम काय होतो तर ओव्हर थिंकिंग कमी होतं, एन्झायटी कमी होते, शांत होते आणि माइंड हील होतं. वैज्ञानिकदृष्ट्या लाटांच्या रिदम्स हृदयाच्या ठोक्याशी जुळतो, मेंदू अल्फा वेव्हजमध्ये जातो. हीच अवस्था ध्यान अवस्था असंही म्हणतो. यालाच आपण मेडिटेशन असंही म्हणतो. म्हणजे समुद्राच्या काठी आपण मेडिटेशन करू शकतो. म्हणजेच काय? समुद्र ऐकणे म्हणजेच नैसर्गिक ध्यान करणे. त्यामुळे आणखी आपण इमोशनल हिलिंगसुद्धा करू शकतो. जे लोक सतत ताणतणावात असतात, मनात गोष्टी साठवून ठेवतात, बोलू शकत नाही, त्यांना समुद्र न बोलता ऐकतो, न जज करता स्वीकारतो. म्हणूनच डोळे पाणावतात, मन हलकं होतं, आतली गाठ सैल होते. ही आहे इमोशनल रिलीज. सायकोलॉजिकलमध्ये यालाच इमोशन्स रिलीज करणं असं म्हणतात. समुद्र आपल्याला काय सांगतो? लाटा सांगतात सगळं कायम राहत नाही, येणं जाणं हे जीवन थांबून ठेवून पुढे जाता येतं. कारण लाटा कशा येतात आणि जातात. समुद्र शांतही असतो आणि वादळीही, पण तो समुद्रच राहतो. तसंच आपलंही आहे. हा जीवनाचा संदेश समुद्र आपल्याला देत असतो. म्हणून पुढच्या वेळी तुम्ही समुद्रकाठी गेलात तर फक्त फोटो काढू नका, थोडा वेळ लाटांचा आवाज ऐका, स्वतःला अनुभवा आणि शांत व्हा. कारण कधीकधी मनाला डॉक्टरपेक्षा निसर्गाची गरज असते आणि समुद्राशिवाय दुसरा निसर्ग डॉक्टर नाही. तेव्हा ज्यावेळी तुम्ही कधीही समुद्रकाठी तुमची पिकनिक ट्रिप डिसाईड करा, तेव्हा शांत समुद्रात संध्याकाळच्या वेळी
शांत बसा, शांत फिरा. त्या समुद्रांच्या लाटांचा आवाज अनुभवा. तुमच्या मनातील वेदना, एन्झायटी दूर सारा. समुद्र ते त्यांच्या लाटासमोर घेऊन जाईल. मी प्रांजली, एक सायकोलॉजिकल काउन्सलर. मला तुम्हाला यातून एक सायकोलॉजिकल संदेश द्यायचा होता. आता तुमची वेळ आली आहे एक थेरपी घ्यायची. जो लाटांचा आवाज मी अनुभवला, तो लाटांचा आवाज मी तुम्हाला अनुभवावा आणि मेडिटेशन व्हावं असं मला वाटतं. तर चला करूया. आणि हो, त्यापूर्वी मला सांगायचं आहे की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला घेऊया ही थेरपी. धन्यवाद थेरपी घेतल्याबद्दल.